नमस्कार, मी राहुल शिंपले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी इथल्या न्याय व्यवस्थेवरती, संसदीय व्यवस्थेवरती जेव्हा सर्वसामान्य जनतेला न्याय नाही भेटत त्याच्यावरती कडाडून टीका केली होती. ती कडाडून टीका आज मला आवर्जून आठवण करून द्यावी अशी होती आणि सर्व महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला आठवण करून द्यावी अशी वाटती. कारण तशीच काहीशी अवस्था आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. त्यांची टीका अशी होती ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, म्हणजे काही मोजक्याच लोकांना न्याय भेटतो. ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, ही संसद देखील, विधान भवन देखील हिजड्यांची हवेली झाली. म्हणजे हे जसं नाचतात त्या प्रकारे आणि ह्यांना जे पाहिजे तेच फक्त कायदे इथं इम्प्लिमेंट होतात, जनतेचं ऐकायचं नाहीये. मी माझ्या व्यथा कुणापुढे मांडू, मी माझ्या व्यथा कुणापुढे मांडू, कारण इथली न्याय व प्रशासन व्यवस्था भ्रष्टाचाराने रंगीन झाली. म्हणजे काल हे सांगावं असं का वाटतं मला, कारण भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष राहिलेले अमितजी गोरके यांचे बंधूच म्हणू शकतो आपण. सीबीएसआय म्हणजे भावासारखा माणूस. त्या भावाच्या पत्नीची हत्या दीनानाथ मंगेशकर इथल्या डॉक्टरांनी घडवून आणली. किती लाजिरवाणी बाब आहे. आज जर त्यांच्या आमदारासारख्या माणसाला जर महाराष्ट्र सरकार त्यांचं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचे, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल त्यांचं, कारण ते भाडे तत्वावरती 1 रुपयाच्या भाड्यावरती धर्मादाय आयुक्ताच्या ह्याच्याखाली ते काम करतं आणि ते पण हत्या घडवून आणतं. जर भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या सुविसहायकाला जर न्याय भेटत नसेल तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला न्याय भेटतो का, हे मला मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा विचारायचं. आणि हे सर्व घडत असताना ते जनतेला सांगत होते की 100 दिवसाचा मी लेखाजोखा सर्व मंत्र्याकडून घेतोय. मी 100 दिवसाचा लेखाजोखा नकोच, तुमची फक्त 5च कामं सांगतो. ज्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, कैलास नागरे सारख्या उच्च शिक्षित शेतकऱ्याला तुम्ही पुरस्कार दिला होता, तिथल्या शेतकऱ्यांनी इथं आत्महत्या केली. वाल्मिक कराड सारखा माणूस हा सगळी व्यवस्था बिघडावून इथं संतोष देशमुख सारख्या माणसाची हत्या घडवून आणतो. तुमचा सरपंच भारतीय जनता पार्टीचा सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एका गरीब युवकाची तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये हत्या घडवून आणली. आणि काल शर्मेनं बाप खाली मान घालावीशी तुम्ही त्याच्यावरती बरेच गोष्टी सांगताल, समिती नेमताल, परंतु ही अवस्था महाराष्ट्राची जी झालेली आहे